नमस्कार, महाराष्ट्र G24 च्या विशेष बातमीपत्रात मी मनीष टेंबरे आपलं स्वागत करतोय। चला बघूया आजच्या ठळक बातम्या। महाविकास आघाडीमधील काँग्रेसने आपल्या विधानसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे। काँग्रेसने पहिल्या यादीत 48 उमेदवारांची घोषणा केली होती, तर दुसऱ्या यादीत 23 आणि तिसऱ्या यादीत 16 उमेदवारांची घोषणा करण्यात आली। यानंतर आता काँग्रेसने 14 उमेदवारांची यादी जाहीर केली असून शिवसेनेकडून जाहीर झालेल्या सोलापूर दक्षिण मतदारसंघातून दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। तर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून भगीरथ भालकेंना मैदानात उतरवण्यात आले आहे। विशेष म्हणजे भगीरथ भालके यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे, मात्र आता काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। काँग्रेसने चौथ्या यादीत अंधेरी पश्चिम आणि औरंगाबाद पूर्व या जागांवरील उमेदवारांची नावे बदलली आहेत। सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। महाविकास आघाडीतून याआधीच ठाकरे गटाने अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती। अमर पाटील हे उद्या आपला अर्ज देखील जाहीर करणार आहेत। त्यापूर्वीच काँग्रेसने देखील आपला उमेदवार या मतदारसंघात जाहीर केल्याने महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार कोण हा मोठा प्रश्न पडलेला आहे। सोलापूर दक्षिणमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटात मैत्रीपूर्ण लढत होणार की ठाकरे गट उमेदवारी माघारी घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। काँग्रेसने तिसऱ्या यादीत अंधेरी पश्चिम मधून सचिन सावंत यांना उमेदवारी दिली होती, मात्र ती रद्द करून अशोक जाधव यांना देण्यात आली आहे। तर औरंगाबाद पश्चिम मधून मधुकर देशमुख यांच्याऐवजी लहू शेवाळे यांना देण्यात आली आहे। दरम्यान पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघातून काँग्रेसच्या दत्तात्रय बहिरट यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री रमेश बागवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्या मैदानात उतरल्या आहेत। दोन्ही आघाड्यांमधील पक्षांनी आपला उमेदवार जाहीर केला आहे। भारतीय जनता पक्षाने आतापर्यंत 121 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे, तर शिंदेच्या शिवसेनेने 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली। त्यानंतर आज शिंदेच्या शिवसेनेने आणखी एक उमेदवारी जाहीर केली आहे, त्यामध्ये देखील दिग्गजांना संधी देण्यात आली आहे। आतापर्यंत शिवसेनेने एकूण मिळून 65 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत। शिंदेच्या शिवसेनेने दुसरी उमेदवारी यादी जाहीर केली आहे। त्यात अक्कलकुवा मधून आमशा पाटील, बाळापूर बळीराम शिरस्कर, रिसोड भावना गवडी, हदगाव बाबूराव कदम कोहळीकर, नांदेड दक्षिण आनंद तिडके पाटील, परभणी आनंद शेषराव भरोसे, पालघर राजेंद्र घोड्या गावित, बोईसर विलास सकुरतेरे, भिवंडी ग्रामीण शांताराम तुकाराम मोरे, भिवंडी पूर्व संतोष मांज्या शेट्टी, कल्याण पश्चिम विश्वनाथ आत्माराम भोईर, अंबरनाथ डॉक्टर बालाजी प्रल्हाद किणीवार, विक्रोळी सुवर्णा सदेश करंजे, दिशोडी संजय ब्रिजकिशोरलाल नरुपम, अंधेरी पूर्व मुरुजी कांजी पाटील, चिंबूर तुकाराम रामकृष्ण काते, वरडी मिलिंद देवरा, पुरंदर विजय शिवतारे, कुडाळा निलेश नारायण राणे, कोल्हापूर उत्तर राजेश क्षीरसागर, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून परभणीत आनंद भरोसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। भरोसे यांनी कालच भाजपमधून शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता। भाजपला जागा सुटणार नसल्याने भरोसे यांनी शिवसेनेचा पर्याय निवडला। हदगाव अहमदनगर मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाकडून बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। हिंगोली लोकसभेतून सुद्धा कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली होती, त्यात त्यांचा पराभव झाला होता, मात्र विधानसभेत त्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे। मोहोळ विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे। या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून माजी आमदार रमेश कदम यांची कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे नाराज झालेल्या अजय क्षीरसागर यांनी बंडाचे निशाण फडकावलाय। या बंडखोरीने शरद पवार गटाच्या अडचणी वाढल्या आहेत। लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमधून शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केलेले संजय यांना क्षीरसागर यांनी उमेदवारी डावलताच त्यांना बंडखोरीचे निशाण फडकवले आहे। आता कोणत्याही परिस्थितीत आर या पारची लढाई होईल अशी भूमिका क्षीरसागर यांनी घेतली आहे। लोकसभा निवडणुकीत संजय क्षीरसागर यांना विधानसभा उमेदवारीचे आश्वासन दिल्यावरच त्यांचा प्रवेश झाल्याचा दावा क्षीरसागर समर्थक करत आहेत। राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती उदयास आल्यास यंदाच्या निवडणुकीत मोठी बंडखोरी होत असल्याचं दिसून येत आहे। राज्यातील अनेक मतदारसंघात ज्या पक्षाला जागा सुटली तेथील दुसरा मित्रपक्षातील इच्छुक उमेदवार बंडखोरीच्या तयारीत आहेत। बहुतांश जिल्ह्यात अनेक इच्छुकांनी बंडखोरी करत पक्षाचा पदाचा राजीनामा दिलाय। आता अहमदनगर आणि धुळे जिल्ह्यातही तेच पाहायला मिळत आहे। नगर शहर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र आहे। नगर शहराची जागा महाविकास आघाडीतील शरदचंद्र पवार गटाला दिल्याने शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी नाराज झाल्याचे दिसून येत आहे। जिल्ह्यातील नगर शहर विधानसभेची जागा विकल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी खासदार संजय राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे। संजय राऊत मुर्दाबाद, खाली मुंडकभर पाय अशी घोषणा देत शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे। तसेच आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे। दुसरीकडे धुळे जिल्ह्यात सहसंपर्क प्रमुखांनी राजीनामा दिलाय। महाविकास आघाडीच्या वतीने नगर शहर विधानसभेची जागा राष्ट्रवादी पक्षाचे अभिषेक कळमणकर यांना देण्यात आली आहे। विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात येत असून आता अंतिम टप्प्यातील उमेदवारांची नावे जाहीर होत आहे। त्यामुळे महत्त्वाची आणि उत्सुकता लागलेल्या मतदारसंघात उमेदवारांची नावे घोषित केली जात आहेत।
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिक यांच्या कन्येला अणुशक्तीनगर मतदारसंघातून उमेदवारी दिली होती। आता सना मलिक यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पक्षाने फहाद अहमद यांना अणुशक्तीनगर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे। फहाद अहमद हे समाजवादी पक्षातील नेते होते, पण त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेऊनच त्यांनी उमेदवारी देण्यात आली आहे। विशेष म्हणजे फहाद अहमद हे अभिनेत्री स्वरा भास्करचे पती आहेत। समाजवादी पक्षाकडून येथील मतदारसंघात उमेदवारी मिळावी म्हणून ते इच्छुक होते, मात्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीकडून त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे। शिवसेना शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर हे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। संध्याकाळी सदा सरवणकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली। या भेटीनंतर देखील सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। उद्या ठरल्याप्रमाणे ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। माहीम विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे मैदानात आहेत। त्यांच्या शिवसेना शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांचा सामना होणार आहे। दरम्यान राज ठाकरे रात्री 11 ते 11:30 वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत। यावेळी माहीम विधानसभा मतदारसंघाबाबत चर्चा होणार आहे। मनसे, शिवसेना आणि भाजप यांच्यात राजकीय शीतयुद्ध सुरू असताना निवडणुकीसाठी मुंबईतील वर्डीनंतर आता माहीम विधानसभा मतदारसंघात सर्वांचा लक्षवेधी ठरला आहे। कारण येथील मतदारसंघातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत। मात्र लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसे विरुद्ध महायुतीकडून विधानसभेला उमेदवार देण्यात आला आहे। माहीम मतदारसंघात शिवसेना उमेदवार सदा सरवणकर हे अमित ठाकरे निवडणुकीच्या मैदानात आहेत। त्यामुळे मनसे, शिवसेना आणि भाजप यांच्यातील राजकीय शीतयुद्ध सुरू असल्याने पाहायला मिळत आहे। राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठीची लढती आता अंतिम होत आहे। राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच मुख्य सामना होत असून आता या दोन्ही युती व आघाडीकडून उमेदवारांच्या याद्यांना अंतिम स्वरूप देण्यात येत आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 9 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली असून शिवसेना शिंदे गटाकडूनही 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे। भाजपने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती। त्यामध्ये कणकवली मतदारसंघातून विद्यमान आमदार नितेश राणेंना उमेदवारी देण्यात आली आहे, तर निलेश राणेंनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला असून ते विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरणार आहेत। तत्पूर्वी नितेश राणे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाने संदेश पारकर या डॅशिंग नेत्याला मैदानात उतरवले आहे। नितेश राणे देखील कणकवली देवगड मतदारसंघातून 2 वेळा आमदार राहिले आहेत, त्यामुळे यंदा ते हॅट्रिक साधण्याच्या तयारीत आहेत। मात्र त्यांच्या अडचणीत वाढताना दिसून येत आहे, कारण नितेश राणे विरुद्ध एक मुस्लिम नेत्यानेही शड्डू ठोकला आहे। राणेंनी मुस्लिम समाजाबाबत केलेल्या वक्तव्याची किंमत त्यांना मोजावी लागेल, असे उमेदवार नवाज खान यांनी म्हटलं आहे। महायुतीने जागा वाटपात आघाडी घेतली असली तरी सुद्धा अद्याप काही जागांचा तिढा कायम आहे। यासाठी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पाडणार आहे। या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे बुधवारीच दिल्लीत दाखल झाले, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दिल्लीत पोहोचतील। या बैठकीत जागा वाटपाचा तिढा सोडवला जाणार असून महायुतीची जागा वाटपासंदर्भात ही अंतिम बैठक असल्याचं सांगितलं जात आहे। उर्वरित जागांचा तिढा आज सुटणार। विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास केवळ काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना महायुतीत काही जागांचा तिढा अद्यापही कायम आहे। या अगोदर भाजपने 99, शिवसेना एकनाथ शिंदे गटाने 45 तर अजित पवार गटाने 38 जागांवर उमेदवारांची घोषणा केली आहे। एकूण 288 जागांपैकी आतापर्यंत महायुतीतून 182 जागांच्या घोषणा करण्यात आल्या आहे। उर्वरित 106 जागांपैकी जवळपास बहुतांश जागांवर एकमत झालं असून काही जागांवर मतभेद आहेत। यापैकी अनेक जागांवर तिन्ही पक्षांनी दावा केला आहे। त्यामुळे हा तिढा सोडवण्यासाठी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा करण्यात येणार आहे। अमित शहा यापूर्वी तिन्ही पक्षांच्या नेत्यांना आपापसात जितक्या जागांचा प्रश्न सोडवता येईल व त्यांना सोडवाव्यात, त्यानंतर उरलेल्या जागांसंदर्भात त्यांच्याशी चर्चा करावी असं सांगून ठेवलं आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे। अनेक ठिकाणी जागा वाटपाच्या मुद्द्यावरून महायुतीत नाराजी पाहायला मिळत आहे। मावळ मतदारसंघात देखील महायुतीत बंडखोरी झाली आहे। अजित पवार गटाच्या सुनील शेळकेंना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे, त्यामुळे भाजपचे नेते बाळा भेडगे नाराज आहेत। त्यांनी अपेक्षा उमेदवार बापू भेडगेंना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे। यानंतर आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळा भेडगेंची नाराजी शमवण्यासाठी भेट घेतली। मात्र फडणवीसांच्या भेटीनंतरही बाळा भेडगे हे बंडखोरीचा प्रचार करणार असल्याची माहिती खात्रीपूर्वक सूत्रांनी दिली आहे। विधानसभेच्या निवडणुका आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून या निवडणुकीची रणधुमाळीला जोरदार सुरुवात होणार आहे। या पार्श्वभूमीवर आता राजकीय पक्षांच्या तयारीलाही वेग आला आहे। अशातच राज्याच्या महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या विचाराचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्ध्यातील 4 विधानसभा मतदारसंघात नेमकं कोणाचं वर्चस्व असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बातम्यांचा प्रवाह असा सुरू राहील। अधिक माहितीकरिता बघत रहा महाराष्ट्र T24। मोठी
अन्नपूर्णेची सावली, संस्कारात तूच खरी, तूच माय माऊली, तूच माय माऊली. राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार. सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा. नारी म्हणजे संस्कार, नारी म्हणजे भक्कम आधार, नारी म्हणजे अन्नपूर्णेचा अवतार, नारी म्हणजे शक्ती अपार. आणि या नारी शक्तीच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार. सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा.